नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 4 ऑगस्टचा भाग खूपच सुपर डुपर आणि अगदी भारी झालेला बघणार आहोत. कारण आता अवनीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दांगटांनी सुलीला घरात कोंडून कशी आपल्या घरावरती ताडपत्री टाकली आणि राजाच्या नोकरीचं सत्य अवनीसमोर कसं आलं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये खूपच मज्जा आणि अगदी भारी असा भाग झालाय. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता पावसाचा कहर तर खूपच वाढलेला असतो. दांगटांचं घर खूपच गळत असतं, सगळीकडे पाणी पाणी झालेलं असतं. त्याच वेळेस आता जोराच्या विजा कडाडायला सुरुवात होतात. अवनी आता डचकते, सगळेजण आता घाबरतात, टणकन अशी उडी मारतात, कारण आता विजांचा आवाज खूपच भयानक असतो. तेव्हा लगेच आता राजा पटकन कॉटवरती चढतो. इकडे बघा, आता परिस्थिती खूपच गंभीर झालेली आहे. आता मोठा निर्णय घेण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी सज्ज व्हा आणि माझ्याकडे नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय हे तुम्हाला बारकाईने ऐकावं लागेल, कारण आता आपल्याला हाय स्टेज वापरावी लागेल. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, अरे बापरे, हाय स्टेज. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो अण्णा. अण्णांनी आता दारू पिलेली असते, त्यामुळे ते असे डुलत डुलत उभे असतात. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा, आता नाशकामध्ये जोराचा पाऊस सुरू झालाय. नाशकामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे, खूप पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त भयानक पाऊस दांगटांच्या घरावरती पडणार आहे, कारण दांगटांच्या घरावरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. तेव्हा आता सगळेजण अगदी बारकाईने राजाच्या बोलण्याकडे लक्ष देत असतात. अवनीला तर धक्का बसतो, हा कसला अनाउन्समेंट करतोय वरती जाऊन. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, कारण दांगटांच्या घरावरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि कधीही दांगटांच्या घरावरती ढगफुटी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला आता केशरी अलर्ट सोडून रेड अलर्ट सांगितला गेला आहे. लक्षात येतंय ना? तेव्हा लगेच अण्णा धन्या सगळे ओरडतात, बाबो बाबो, रेड अलर्ट. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, हो अण्णा, सावध व्हा, रेड अलर्ट. त्यामुळे आपल्याला लगेच पुढच्या तयारीला लागावं लागेल. चला कमॉन, असे म्हणत आता सगळ्यांची धावपळ सुरू झालेली असते. अवनीच्या काही लक्षात येत नाही नेमकं या दांगटांचं नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे. ती आता या सगळ्यांकडे बघत असते. त्याच वेळेस इकडे आता ही कावळीन सुली झोपलेली असते. जोराच्या विजा आता कडाडत असतात. आता या सुलीला जाग येते. आता सुली पटकन उठते, तर दत्ते आता खिडकी शेजारीच झोपलेलं असतो. तेव्हा सुली म्हणू लागते, बघा, घरात फार पाऊस यायची वेळ झाली, एवढा वारा सुटलाय, पण हा मात्र कुंभकर्णासारखा झोपलाय. आता सुली पटकन खिडकी बंद करते आणि लगेच या दत्त्याला उठवते, हे दत्त्या दादा, अरे उठ की. आता दत्त्या उठतोय. अगं सुले, कशाला उठवते ग रात्री, अगं झोपू दे की मला निवांत. त्यावर सुली म्हणू लागते, अरे इथे बाहेर एवढ्या पावसाने कहर घातलाय आणि तुला झोपायचं पडलंय. अरे बाहेर बघ की, काय धुमाकूळ घातलाय पावसाने. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले, मग काय एवढ्या रात्री पावसात भिजायचंय का? अगं कशाला जायचंय आपल्याला बाहेर, झोपू दे की निवांत मला. त्यावर सुली म्हणू लागते, अरे त्या धोंड्याचं घर किती गळत असेल, तुला अंदाज आहे की नाही? अरे लय मज्जा येत असेल की तिकडे, धोंड्याची आणि त्याच्या पोरांची पळापळ चालू झाली असेल. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले, अगं होऊ दे की पळापळ, त्या धोंड्याचं घर किती गळकंय, सगळीकडे थेंब 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 टिपत राहतंय, तुला माहिती आहे ना. अगं मग होऊ दे की त्यांचे हाल, आपलं काय जातंय त्यात. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, दत्त्या, अरे तुझ्या डोक्यात काही घुसतंय की नाही या टकोऱ्यात. अरे त्या डांगटांबरोबर त्या पोरीचे बी हाल होत असतील की. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, मग आपल्याला काय करायचंय तिचं, ती आली ना त्या घरात, मग होऊ दे तिचे पण हाल, जाऊ दे, दे सोडून आणि झोप. त्यावर सुली म्हणू लागते, ए रिकाम्या टाळक्या, अरे तुला कळतंय का? अरे तू आत्ताच्या आत्ता जा, धोंड्याच्या घरात जो काही तमाशा चाललाय ना त्याचा व्हिडिओ कैद कर आणि मग त्या देशमानेंना पाठव. त्या देशमानेंना बी कळू दे की त्यांच्या त्या लाडक्या पोरीचे इकडे काय हाल चाललेत. मग बघ, आपल्याला हवं तसंच होणार, आपल्या नशिबाचे फासे पलटणार दत्त्या दादा, तुला कळतंय ना. तेव्हा दत्ते येऊन लागतो, सुले, अगं झोपात बी तुझं काय डोकं चालतंय, अगं काय डाव टाकायचं ठरवलंय तू.
लगेच जातो आणि असा मोबाईलमध्ये व्हिडिओ खेचून आणतो ना की देशमाने बघतच राहिले पाहिजे. आता लगेच दत्त्या पटकन मोबाईल घेतो आणि धोंडी अण्णाच्या घराकडे निघालेला असतो. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, दत्त्या दत्त्या थांब, अरे छत्री घेऊन जा आणि मस्त व्हिडिओ काढ बरं का. आता लगेच दत्त्या मोबाईल घेऊन आणि छत्री घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे देशमानेंना जाग आलेली असते. आता जोराच्या विजा कडाडत असतात. देशमाने पटकन उठतात आणि लगेच रूमची खिडकी बंद करतात. त्याच वेळेस आता ते बेडवरती बसून राहतात. खूपच जोराचा पाऊस बाहेर चालू असतो. अगदी घरात लख्ख असा प्रकाश पडत असतो. त्याच वेळेस त्यांना आपल्या मुलीचे अवनीचे काही क्षण आठवू लागतात. अवनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची, माझ्या मुलीपेक्षा मला महत्त्वाचं काहीच नाही आहे, त्यामुळे प्लीज आजची मीटिंग कॅन्सल करा. आता हे सगळे क्षण त्यांना आठवत असतात. अवनी कशी तिच्या बाबांना मिठी मारते, तिला गोल्ड मेडल भेटलेलं असतं, ती किती आनंदात असते, हे सगळे क्षण आता देशमानेंना आठवत असतात. तेवढ्यात लगेच अवनीच्या आईला जाग येते. अवनीची आई बघते तर अवनीचे बाबा बसून असतात. अवनीची आई गडबडते, काय झालंय? अहो तुम्हाला काही त्रास होतोय का? तुमचं काही दुखतंय का? थांबा मी डॉक्टरांना कॉल करते, लगेच बोलावते डॉक्टरांना. तेव्हा अवनीचे बाबा म्हणू लागतात, मला डॉक्टरांची गरज नाही आहे, मला माझी मुलगी हवी आहे. आता मात्र लगेच अवनीची आई गप्प बसते. त्याच वेळेस देशमाने म्हणू लागतात, किती जीव लावलं ग आपण आपल्या मुलीला. अगं एवढ्या पावसाची आपली मुलगी लहानपणी किती घाबरायची, तुला आठवतंय ना? विजा कडाडलेल्या तिला इतकी भीती वाटायची, अशी धावत यायची आणि माझ्या कुशीत घुसायची आणि मला म्हणायची, बाबा बाबा मला खूप भीती वाटते या पावसाची. तेव्हा मी तिच्या पाठीवरनं हात फिरवायचो आणि तिला म्हणायचो, बाळा घाबरू नको, हा बाप तुझ्या सोबत आहे. जोपर्यंत तुझा बाबा तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत तुला काहीच होणार नाही. तेव्हा लगेच आता अवनी आपल्यापासनं एवढी दूर गेली, ती कशी असेल ग? या विचाराने ना मी गोंधळून गेलोय. ती का आपल्याला सोडून गेली? असे आता असंख्य प्रश्न देशमानेंना पडलेले असतात. आता दोघेही विचार करत अवनीच्या आठवणी काढत असतात. त्याच वेळेस आता इकडे दांगटांच्या हाय स्टेजला सुरुवात झालेली असते. सगळ्यांची अगदी पळापळ चालू असते. आता सगळी घरातली भांडी उचलून घेतलेली असतात आणि आता जे काही पाणी साचलेलं असतं ते आता सगळं काही कापडाने पुसून घेतलेलं असतं. सगळी भावंडं इकडनं तिकडनं पळत असतात. अवनी या सगळ्यांकडे बघत असते. तेवढ्यात आता खिडकीत हा दत्त्या येतो. दत्त्या पटकन आता ही सगळी मजा बघून हसायला लागतो, कारण आता दांगटांच्या घरात तमाशाच तेवढा झालेला असतो. सगळीकडे पाणी, वरनं पाणी गळतंय आणि खाली हे सगळी पळापळ, त्यात अवनी भिजते. तो पटकन आपला मोबाईल काढतो आणि त्यात व्हिडिओ काढू लागतो. आता दत्त्याने व्हिडिओ काढलेला असतो. व्हिडिओ काढल्यानंतर दत्त्या तडक तिकडनं घरी निघून जातो. त्याच वेळेस आता इकडे देशमाने आता अवनीच्या आईला म्हणू लागतात, आपण किती अवनीला जपलं, तिच्या सुखासाठी, तिच्या हट्टासाठी मी किती झटलो, तिचं प्रत्येक म्हणणं मी पूर्ण केलं, मग ती का असं वागली? का आपलं घर सोडून त्या भिकाऱ्यांच्या घरात राहायला गेली? मला ना तेच कळत नाही आहे. एक बाप म्हणून मी हारलोय. मी माझ्या मुलीला परत नाही आणू शकत का? मला तिला पुन्हा या घरात आणायचे. एका मुलीचं संरक्षण हे बापाचं कर्तव्य असतं आणि मला ते पार पाडायचे. त्याच वेळेस इकडे आता दत्त्या घरी येतो. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, दत्त्या दादा आलास तू? व्हिडिओ अगदी मस्त काढला ना, का वाकडा तिकडा काढूनच पळत आला? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, सुले अगं देशमानेंना पाठवायचा व्हिडिओ म्हटल्यानंतर वाकडा तिकडा काढून कसं जमेल? असा सॉलिड व्हिडिओ काढून आणला ना, बघ देशमानेंना झटकाच बसेल. आपण ना उद्या सकाळीच हा व्हिडिओ त्यांना पाठवून देऊया. तेव्हा सुली म्हणू लागते, अरे वेळ लागले का तुला? उद्या सकाळपर्यंत कशाला वाट बघायची? आत्ताच दे की फेकून. अरे बघतील ते लवकरात लवकर. सकाळी बघितलं ना मग बघ, आपलं काम नक्कीच पूर्ण होणार. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, असं म्हणते आत्ता एवढ्या रात्री पाठवायचा? त्यावर सुली म्हणू लागते, पाठव की. त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, ठीक आहे पाठवतो, लगेच पाठवतो. आता दत्त्याने अवनीच्या बाबांना तो व्हिडिओ पाठवलेला असतो. त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, सुले ऐकले बरं का तुझं, गेला व्हिडिओ. तेव्हा सुली म्हणू लागते, आता मला दाखव की. सुली आता तो व्हिडिओ बघू लागते. अरे काय मज्जा येते ना. एकदा का ही पोरगी हे घर सोडून गेली की मग ते घर आपलंच होणार आणि मग आपण त्या घरावरती राज करणार. आपल्याला हवं तसंच होणार.
असं आता सुली आणि दत्त स्वप्न बघत असतात. त्याच वेळेस इकडे देशमाने आता अवनीच्या आईला म्हणत असतात, का वागली आपली अवनी अशी? आपल्याला सोडून त्या ड्रायव्हर बरोबर तिला निघून जाताना काहीच कसं वाटलं नाही. तिने आपला विचार केला नसेल का? तेवढ्यात लगेच आता पटकन मोबाईलवरती व्हिडिओ आल्याचा मेसेज वाचतो. तेव्हा लगेच आता अवनीची आई मोबाईलकडे बघते. तेव्हा अवनीचे बाबा म्हणू लागतात, बघ 100% खरं बोलतोय मी. अवनी आपलं घर सोडून गेली, तिने आपला विचार केलाच नाहीये. त्याच वेळेस आता अवनीची आई म्हणू लागते, पण एवढ्या रात्री कुणाचा मेसेज आलाय? काय वाजलंय बघा की. त्यावर अवनीचे बाबा पटकन आता चष्मा लावतात, मोबाईल हातात घेतात. आता व्हिडिओ ऑन करताच आता अवनीच्या आईला, अवनीच्या बाबांना धक्का बसतो. एवढ्या महालात राहणारी अवनी त्या दांगटांच्या घरात, अशा गळक्या घरात एवढे हाल सहन करते. हे बघून आता देशमाने आणखीनच भडकतात. बघितलं आपल्या अवनीचे काय हाल चालू आहे. एवढा मोठा श्रीमंताचा महाल सोडून त्या भिकाऱ्यांच्या या लाकडी झोपडीत जाऊन राहते आणि तिकडे तिला कसलंच संरक्षण नाहीये. ऊन वारा पावसापासनं तिचं संरक्षण करण्यासाठी आपण एवढी मेहनत केली, एवढं झटलो, तिला आपण एवढं मोठं केलं, तिच्या पायावरती उभी केलंय आणि आता ती या भिकाऱ्यांच्या या झोपडीत राहून असे हाल सहन करते. नाही, आपण आपल्या मुलीला घेऊन येणार. काहीही झालं तरी तिला घेऊन यायचं, असं आता या देशमानेंनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता दांगटांच्या घरात आता खूपच धुमाकूळ झालेला असतो. आता लगेच सगळी भावंड पाठोपाठ पळतच आता बांबू घेऊन येतात. आता राजाने पटकन आतमधले जे अवनीचे कॉट असतात ते बाहेर आणलेले असतात आणि आता सगळ्या गाद्या त्या कॉटवरती अंथरलेले असतात आणि सगळ्या बाजूने आता बांबू उभे केलेले असतात. आता एक बांबू दोंड्यांना हातात घेऊन उभी राहतात, पण त्यांना बांबू धड असं सरळ उभंही राहता येत नाही घेऊन, कारण अतिशय डुलत असतात ना ते. तेव्हा आता सगळी मुलं त्यांना हसू लागतात. अवनी तर या भावंडांकडे बघत असते, नेमकं यांचं चाललंय काय. तर आता तेवढ्यात पाण्या पटकन आता एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन येतो आणि आता लगेच त्या बांबूवरती तो प्लॅस्टिकचा कागद असा पसरवल्यानंतर अगदी छान असा तंबूच झालेला असतो. तर आता राजा लगेच अनाऊन्समेंट करतो, चला आता रेड अलर्ट लागलेला आहे आणि आपला तंबू आता फिक्स झालेला आहे. आता नो टेन्शन. दांगटांच्या घरात ढगपुटी झाली तरी आता आपण सुरक्षित जागेवरती पोचलोय. चला बसा पटकन. सगळेजण आता त्या तंबूमध्ये त्या बेडवरती बसतात. आता अण्णा अगदी डुलत बसलेले असतात. रेल्वे सुरू झाली. सगळेजण हसू लागतात. आता लगेच छोटा धन्या मस्त गाणं गायला सुरुवात करतो. रेन रेन इज अ रेन अशी आता इंग्लिशमधली कविता आता धन्याने गायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच पाण्यात जोरदार दिशी आता त्याच्या डोक्यात एक झापड मारतोय, झिपऱ्या आपण मराठी आहोत मराठी, तू इंग्लिशमध्ये कविता काय गायलाय तू? हे बघ आता एवढा मौसम झालाय, एवढं भारी वातावरण झालंय, बाहेर एवढा पावसाचा धुमाकूळ चालू आहे आणि धन्या तुला असलं इंग्लिशमध्ये गाणं गायचंय? जमणार नाही. आपण मराठी आहोत ना, मग गाणं बी मराठीतच गायचं धन्या. या खोपडीत घुसव लवकर. त्याच वेळेस अण्णा ओरडतात, आवाज. तेव्हा पाण्यामुळे लागतो मराठीचा. त्याच वेळेस अवनी या सगळ्यांकडे बघू लागते, यांचं काय चालू आहे. तेव्हा लगेच आता पाण्या ओरडतच म्हणू लागतो, हे बघा पाऊस येणं खूप गरजेचं आहे. पाऊस व्हायलाच पाहिजे. आपल्या घरात जरी गळत असलं तरी जगासाठी, महाराष्ट्रासाठी, या देशासाठी पावसाची गरज आहे. नाशकात पाऊस झाला तर जिल्ह्याला पाऊस होणार, जिल्ह्यात झाला तर महाराष्ट्रात पाऊस होणार आणि सगळीकडे पावसाचं पाणी साचणार आणि मग या पाण्याचा उपयोग होणार. त्यासाठी पाऊस यायलाच पाहिजे. त्यामुळे पाण्या धन्या ऐक नीट. त्यामुळे पाऊस येण्यासाठीचं गाणं गायचं असतं, ते पण मराठीतलं. आपण मराठी आहोत ना, मग मराठी गाणं गात चल पटकन. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, यशादा अरे नुसती एक इंग्लिशमधली कविता काय बोलली, हा एवढं भाषण द्यायलाय एका कवितेसाठी? तेव्हा यशादा म्हणू लागतो, जाऊ दे म्हण एखादं मराठीतलं गाणं म्हण. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, धन्या चल गाणं म्हण, ए रे पावसा, चल पटकन गाणं म्हण. तेव्हा धन्या म्हणू लागतो, ए पाण्यादा ते लय बोर गाणं आहे, त्या गाण्याने आणखीन मौसम बोर होतोय. नाही मी नाही म्हणणार. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, म्हणतोस की एखादी महाराष्ट्रीयन चापकाळी मारू तुझ्या डोक्यात, लवकर म्हणा नाही तर महाराष्ट्रीयन जाळ काढे ना.
त्यावर लगेच धन्या आता गाणं म्हणायला सुरुवात करतो, अगदी बेसूर आवाजात. ए रे रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोट्टा. त्याच वेळेस आता सगळेजण वाकडी तिकडी तोंड करू लागतात. अवनीला तर आता हसायलाच येतं, कारण या दांगटांची ही मजा बघून तिला खूपच भारी वाटतं. तेवढ्यात लगेच पाण्या म्हणू लागतो, ए धन्या, अरे काय बेसूर आवाज काढायलाय तू, अरे चांगल्या आवाजात म्हण, मराठी आहोत ना आपण. तेव्हा अण्णा म्हणू लागत, आवाज मराठीचा. रेल्वे सुरू झाली. आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए धन्या, अरे तुझ्या त्या गळ्यात कबूतर नाही लपवले का तू, तो कबूतर काढ की बाहेर. अरे तो असा आवाज नाही काढत का, उबुक उबुक, तसा काढ की आवाज बाहेर. मस्त ताला सुरुवात म्हणूया, चालेल. त्यावर लगेच आता धन्य म्हणू लागतो, तो तो आवाज काढायचा आहे. अवनी आता या सगळ्यांकडे बघू लागते. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, काढ की तुझ्या त्या घशातनं तो आवाज. आता लगेच अगदी ताल्या सुरात धन्य आपल्या घशातनं असा मस्त आवाज काढू लागतो. आता सगळी भावंड एरे एरे पावसात त्या तालावरती गाणं म्हणू लागतात, टाळ्या वाजवू लागतात. सगळेजण खूप आनंदात असतात, अगदी या पावसाचा आनंद घेत असतात, अगदीही कसलंही टेन्शन न घेता. पण अवनीला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं, कारण अख्खं घर गळतंय. तरी या मुलांना कसलंही टेन्शन नाहीये, अगदी निवांत इथे गाणे काय म्हणतायत हे. त्याच वेळेस आता अवनी ओरडते, अरे काय चालू आहे तुमचं, तुम्ही गाण्याच्या भेंड्या खेळताय, अरे तुमच्या घरची परिस्थिती काय कळतंय का तुम्हाला. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी वहिनी काळजी करू नका, एकदा का गाण्याच्या भेंड्या संपल्या की आपण शब्दाच्या भेंड्या सुरू करणार आहोत, शब्दाच्या बरं का. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, शब्दाच्या भेंड्या. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी या भेंड्या साध्या सुध्या नाही आहे, अगदी सॉलिड अनोख्या भेंड्या आहेत. म्हणजे कसं आहे ना, त्याला असं ना तारतंत्रच नसतं. आता धन्याला ते धड म्हणता येत नाही. सगळेजण हसू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अशा कशा भेंड्या खेळणार आहात तुम्ही, सांगाल का. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, सांग सांग, वहिनीला ना आपले सगळे नियोजन सांगून टाक. पावसाच्या रात्री काय काय प्लॅनिंग असतात, काय काय धुमाकूळ असतो दांगटांच्या घरात, ते आज वहिनीला कळायलाच हवं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, ठीक आहे सांगतो. हे बघा, शब्दाच्या भेंड्या कशा असतात, म्हणजे असं यमक झुळलं नाही पाहिजे. आता एक शब्द देतो वहिनी मी तुम्हाला, चला पटकन, चाकू. चाकूला दुसरं तुम्ही काय नाव लावाल. त्यावर लगेच आता उन्हे म्हणू लागते, चाकू. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, सांगा सांगा, जमेल तुम्हाला, तुम्ही हुशार आहात, सांगा पटकन. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, चाकूला सफरचंद. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, फेल झालात तुम्ही, अगदी चुकलात, तुमचं ना डोकं वेगळंच आहे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, मग काय शब्द लागेल. तेव्हा धन्या म्हणू लागतो, मी सांगितलं ना, असा मॅच होता कामा नये शब्द. चाकू सफरचंद कसा मॅच होतो, पण असा वेगळं काहीतरी झालं पाहिजे, अशा शब्दाच्या भेंड्या आहेत या. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, रेलगाडी. तेव्हा तर सगळे हसू लागतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी आमच्या या गेममध्ये ना प्रत्येक वेळेस अण्णाच जिंकतात, कारण त्यांचं तारतंत्र सुटलेलं असतं ना, ते कधीच शब्दाला मॅच असा शब्द बोलत नाही, वेगळंच काहीतरी बोलतात. आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, ए मग शब्दाच्या भेंड्या झाल्यानंतर आपण दमशेर खेळूया, मस्त दमशेरमध्ये मजा येईल बरं का. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अरे काय चालू आहे तुमचं, तुमच्या घरात पावसाने कहर घातलाय, सगळं घर गळतंय. अरे असाच जर पाऊस चालू राहिला तर तुमच्या घरात तळस असेल, आणि तुम्ही शब्दाच्या भेंड्या काय खेळताय, रात्रभर तुम्ही अशा भेंड्या खेळणार आहात का. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी रात्रभर कोणी भेंड्या खेळतं का. नाही नाही वहिनी, रात्रभर आम्ही भेंड्या नाही खेळत, अहो बोर होईल अशाने, रात्र कशी जाणार. आम्ही ना थोड्या वेळ भेंड्या खेळतो, थोड्या वेळ गाणी म्हणतो, आणि त्यानंतर दमशेर खेळतो. आपण ना दमशेरच खेळूया आता, खूप मज्जा येईल. आणि त्यानंतर वहिनी मग 3 ते 4चा टाईम आपल्या राजादाचा अगदी सेफ टाईम असतो, अगदी भारी युनिक अशा तो मस्त भूतांच्या गोष्टी सांगतो. असं कडकडून गोष्टी सांगतो ना भारी, बाहेर विजांचा कडकडाट, आतमध्ये भूतांच्या गोष्टी. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, लय मज्जा येते. अशा अंगावरती ना असे काटे उभी राहतात, असं भ्याव वाटतं ना वहिनी, तुम्हाला काय सांगू. राजाला कसल्या भारी भूतांच्या गोष्टी जमतात ना, की बस लय भीतीचं वातावरण होतं. वहिनी असे सगळेजण घाबरलेले असतात, दबी धरून बसतात. आणि मग एकदा का राजादाचा टाईम संपला की ही भीती दूर करण्यासाठी मग यशोदा येतो, आणि यशोदा त्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो.
यशोदाला खूप भारी कीर्तन येतं बरं का वहिनी. मग यशोदा त्याच्या कीर्तनाची सांगता करून या दांगटांच्या घरातल्या दिवसाला सुरुवात होते. असा असतो आमचा हा रात्रीचा टाईम पावसाच्या वेळेस वहिनी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अरे असा तुम्ही टाईम स्पेंड करणार आहात का? आणि ह्या घरावरती तुम्ही काहीच सोल्युशन नाही काढणार का? अरे इथे बेड आणून तुम्ही यावरती ही अशी ताडपत्री टाकली म्हणजे तुमचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय असं होत नाहीये. अरे हा पान कागद तुम्ही या खाली फक्त बसून राहू शकता, पण तुमचं घर अख्खं गळतं हे तुम्हाला दिसत नाही का? आता सगळे विचार करू लागतात. वहिनी तुमचं अगदी बरोबर आहे, घर तर गळतंय सगळं. त्यावर अवनी म्हणू लागते, मग डोकं चालवा ना. अरे तुम्ही जी ही ताडपत्री इथे घरात टाकली ना, अरे तीच जर बाहेरून घरावरती टाकली तर घर गळणारच नाही ना, मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. हे कधी डोक्यात येणार आहे तुमच्या? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, आलं होतं आमच्या समद डोक्यात आलं होतं, पण आम्ही काही करू शकत नाही ना वहिनी. कारण जर आम्ही बाहेरनं ताडपत्री टाकायला गेलो तर ती सुलू आत्या येणार. तेव्हा दोंड्यांना म्हणू लागतात, कावळीन. त्याच वेळेस आता लगेच पाण्या म्हणू लागतो, सुलू आत्या आली म्हटल्यानंतर मोठा राडा होणार आणि मग ती काय आम्हाला ताडपत्री टाकू देणार नाही. तिथे कोर्टाची स्टे ऑर्डर दाखवते ना, मग कसं जमणार बरं? म्हणून आम्हाला हे असे आयडियाज करावे लागतात. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, ते मला माहिती नाही, मला कसलीही कारणं सांगायची नाही. मला उद्याच्या उद्या या घरावरती ताडपत्री टाकलेली हवी आहे. मी या असल्या गळक्या घरात नाही राहू शकत. तुमचं घर तुम्ही दुरुस्त करायलाच हवं. राजाला राग येतो. राजा मनाशीच म्हणू लागतो, काय तुमचं घर लावलंय? कधी आपलं घर म्हणणार आहेत या? मला ना आवडतच नाहीये. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हे बघा, जर उद्या सकाळी तुम्ही घरावरती ताडपत्री टाकली नाही ना, तर मी या घरात राहणार नाही. हे घर सोडून निघून जाईल. आता मात्र सगळेजण अवनीकडे बघू लागतात. बाईचा आशीर्वाद निघून जाईल, हे कसं शक्य आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, खरं बोलते या, खोटं नाही. जर उद्या सकाळी तुम्ही घरावरती ताडपत्री टाकण्याचं काम केलं नाही ना, तर मी खरंच हे घर सोडून जाणारे, लक्षात ठेवा. बघा तुम्हाला काय करायचं ते. आता इथे दिवसाची सुरुवात झालेली असते, सकाळ होताच आता दांगट मात्र कामाला लागलेले असतात. कारण आता सुनबाई घर सोडून जाणार म्हटल्यानंतर धोंड्यांना नाही टेन्शन आलेलं असतं. सगळी आता दांगडाची ही मुलं आता कामाला सुरुवात करतात. सगळं घर साफसूफ झालेलं असतं, पुसून झालेलं असतं, पण आता ते नमीची वाट बघत असतात. तेवढ्यात नमी येते. काय रे, फोन करून बोलावलं, कशासाठी बोलावलंय? तेव्हा सगळेजण आता अगदी नमीला आदर देतात. नमी बैस ना, पलंगावरती बैस ना. आता नमी बसते. अरे बापरे, एवढा मोठा मान सन्मान मला, चक्क या नमीला. यशा, माझ्या आवडीचं काय बनवलंय? त्यावर यशा म्हणू लागतो, हे बघ नमे, मी काही बनवलं नाही आहे गं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, ताडपत्री बनवली की? नमी म्हणू लागते, ताडपत्री? त्यावर आता यशोदा म्हणू लागतो, हे बघ नमे, शांतपणे ऐकून घे. तेव्हा राजा म्हणू लागतो, नमे हे बघ, आम्हाला घरावरती ताडपत्री टाकायची गं. तेव्हा नमी म्हणू लागते, म्हणजे राडा करायचा आहे तुम्हाला, चालले मी. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, थांब थांब नमे, असं करू नको गं, प्लीज आम्हाला मदत कर ना. थोड्या वेळ तुझ्या मम्मीला आतमध्ये दाबून ठेव. तेव्हा नमी म्हणू लागते, थोडा वेळ नाही म्हणजे किती वेळ लागेल ताडपत्री टाकायला? तेव्हा राजा म्हणू लागतो, 2 3 4 5 6 तास लागेल. 6 तास? तेव्हा नमी म्हणू लागते, जमणार नाही. 6 तास मी मम्मीला काय करू? कसं आतमध्ये ठेवू? नाही राहू शकत ती. मला नका सांगू, तुमचं तुम्ही बघून घ्या. धन्या आता पटकन नमीला अडवतो. नमी नमी असं नको ना गं करू गं, अगं आमच्या वहिनीसाठी. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, जमणार नाही. तेव्हा यशा पटकन नमीचा हात पकडतो. नमे नमे प्लीज असं नको करू गं. अगं ह्या घरावरती ताडपत्री टाकणं खूप गरजेचं आहे. कारण अवनीने सांगितलंय, जर घराची सोय झाली नाही तर त्या हे घर सोडून जातील. प्लीज आम्हाला हे घर दुरुस्त करायचं आहे. घराचे खूप हाल हाल झालेत गं नमे. प्लीज आपल्या या घराची आता इज्जत तुझ्या हातात आहे नमे. आता नमी तर लय खुश होते. यशाने तिचा घट्ट हात पकडलेलं असतो ना. नमी लाजू लागते. यशा, तुझ्यासाठी काय पण, तू जर म्हणत असेल ना तर मम्मीला मी बांधूनच टाकते. तसंही दत्त्या मामा घरात नाही आहे. आता मी मम्मीला बरोबर घरात ठेवते बरं का, चालेल? तेव्हा यशा म्हणू लागतं, जमलं ना, चालेल चालेल. त्याच वेळेस राजा, पाण्या, धन्या सगळेजण आता नमीकडे बघतात. हे मात्र भारी आहे. म्हणजे आम्ही एवढ्या वेळ सांगत होतो तेव्हा नाही पटलं तुला आमचं,
आणि आता आता यशोदाने हात काय पकडला, लगेच जमेल चालेल असं करायला लागली वय नमे. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, यशाची सर तुमच्यात नाहीये, यशासाठी मी काही पण करू शकते, चालेल. बरं तुम्ही ताडपत्री टाकायला घ्या, मी मम्मीला आतमध्ये बांधूनच टाकते. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, चालेल चालेल, 6 तास बांधून ठेव म्हणजे आमचं काम होऊन जाईल. तेव्हा यशोदा म्हणू लागते, घाबरे तू, बांधून बिंदून ठेवू नको ना मे, हे बघ बोलण्यात गुंतव, काहीतरी विषय काढ म्हणजे ती आतमध्ये थांबेल असं काहीतरी कर. हे बघ बांधून आणखीन राडा वाढू नको. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, ठीक आहे यशा, तू म्हणतोय ना मी तसंच करेन. बरं ऑल द बेस्ट हा तुम्हा सगळ्यांना. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतं, नमे ऑल द बेस्टची गरज आम्हाला नाही, जास्त तुला आहे. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, यशा मग ऑल द बेस्ट म्हण की मला. आता लगेच सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस यशा म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे, ऑल द बेस्ट. आता लगेच नमी लाजतच म्हणू लागते, किती रोमॅन्टिक आहे ना तू. तेव्हा लगेच आता लाजतच नमी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, यशोदा किती रोमॅन्टिक आहे. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागते, कानाखाली जाळ काढे ना, चला पटकन, ती गेली ना, धन्या तू जाऊन बघ तिने सुलवात त्याला घरात दाबलंय की नाही, जाय लवकर. त्यावर लगेच धन्या आता बाहेर अंगणात जातो. नमी आता आपल्या घराजवळ येते. हळूच दरवाजा उघडून बघते तर तिच्या मम्मीची आता देवपूजा चालू असते. त्याच वेळेस नमी इकडे दांगटांना खुणावते, लागा कामाला, मी आहे. मम्मीला मी आतमध्येच दांबून ठेवते. आता दांगटांनी पटापट लगेच बांबू आणलेले असतात, कापडं आणलेले असतात, ताडपत्री आणलेली असते. आता धोंड्यांना त्यांना सांगत असतात, त्याप्रमाणे आता मुलांनी कामाला सुरुवात केलेली असते. तर इकडे आता सुलीची देवपूजा झालेली असते. तेवढ्यात नमी आता तिच्यासमोर पाण्याचा तांब्या घेऊन जाते. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, देव्याई देव्याई माझी इच्छा पूर्ण कर ग. त्या धोंड्याचं घर लवकरच माझं घर होऊ दे. त्या धोंड्याची सून कायमची त्याचं घर सोडून निघून जाऊ दे आणि माझ्या मुलीला चांगला श्रीमंत नवरदेव मिळू दे. आता नमीला लय राग येतो, पण आता मम्मीला कसं तरी गोड बोलून घरात दाबून ठेवायचंय ना, म्हणून आता नमी गप्प असते. तेव्हा सुली म्हणू लागते, देव्याई तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. तू साधी भोळी आहे ना, मग एवढी इच्छा पूर्ण करशील ना. आमच्या घरावरती तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. नेहमी असेच आशीर्वाद ठेव बरं का. आणि माझ्या म्हातारप्रमाची चांगली गडगंजी अशी सोय करून ठेव बरं का. तेव्हा लगेच आता नमी पटकन मम्मीसमोर तांब्या धरते. मम्मी अगं पोथी वाचून देवासमोर एवढं मागणं मागून तुला दम लागला असेल, घसा कोरडा पडला असेल ना, घे घे पाणी पे मम्मी. आता सुलीला धक्का बसतो, देव्याई आज माझ्या पोरीला काय झालंय. नाही म्हणजे तशी तू मला चांगली पोरगी दिली. आता लगेच सुली म्हणू लागते, नमे जा आपल्यासाठी मस्त कडकडीत चहा करून आण, तोपर्यंत मी धुणं वाळत घालून येते. आता सुली बाहेर निघणार, तेच नमी तिला थांबवते. मम्मी तू बाहेर नको जाऊ, अगं मी धुणं वाळत घालून आले, तू बैस इकडे. पण आता सुली बाहेर जाण्याचा हट्ट करते. आता नमी पटकन तिच्या असा पाय अडकवते. आता सुली धपकन खाली पडते. आई ग, गेलं ग, कंबरड मेलं ग. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, मम्मी आता बघ तू पडली की नाही, बैस इथे खुर्चीवरती आरामात, आता बाहेर जाऊ नको, मी तुझ्यासाठी कडकडीत मस्त असं चहा करून आणते. नमी आता बाहेर येते आणि पटकन मम्मीचा त्या रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करते. आता इकडे यशोदा राजादा सगळ्यांना ऑल द बेस्ट देते, कामाला लागा. सगळेजण आता मस्त असं घरावरती आवरण करतात बांबूचं, त्यावरती ताडपत्री टाकत असतात. आता सुलीला जरा शंका येते, नमी मला घरात का दाबून ठेवते, बाहेर नेमकं चाललंय काय. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता ही सुली कावळीन मोठा तमाशा करणार, पण अवनी कसं तिला झटकेबाज उत्तर देणार आणि दांगटांची सून म्हणून या दांगटांच्या घराचं अवनी कसं रक्षण करणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. पण आता राजा यशोदा कामावरती निघालेले असतानाच राजा त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो, यशोदा मला बी येऊ दे की तुझ्या सायकलवर जरा नाक्यापर्यंत. त्यावर अवनी म्हणू लागते, हो तू सायकलवर जातोय, तुझी गाडी कुठे. नाही म्हणजे खूप दिवसांपासून तर तू गाडी घरी आणली पण नाही, नानांनी तुला कामावरनं काढून टाकलंय का. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही अहो मी ना आता घरनंच काम हँडल करतो ना, मग मला जायची गरज पडत नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो खोटं बोलू नको, खरं खरं सांग. आता अवनीच्या बाबांमुळे राजाची नोकरी गेली, हे अवनीला सत्य कसं समजणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल.
आता या सुली कावळीचं थोबाड अवनी कसं बंद करणार हे बघायला खूपच मज्जा येणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.